तर प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीने जो अल्टिमेटम दिलाय त्याबाबतची बातमी आहे। आज संध्याकाळपर्यंत निर्णय कळवला नाही तर महाविकास आघाडी जागा वाटप जाहीर करणार असं म्हटलं गेलेलं आहे। ठाकरेंची शिवसेना 22, काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 असा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला असेल। जर वंचित बहुजन आघाडी सोबत आली तर आंबेडकरांसाठी 4 मतदारसंघ सोडणार असं महाविकास आघाडीकडून सांगितलं गेलंय आणि आंबेडकरांना अल्टिमेटम दिला गेलाय। तर प्रकाश आंबेडकरांना कोणताही अल्टिमेटम नाही असं राऊतांनी म्हटलंय। प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीकडून 4 जागांचा प्रस्ताव दिला गेलाय असं राऊतांनी यावेळी म्हटलेलं आहे। प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच येत नाही। ते सन्माननीय नेते आहेत, ते त्यांचा पक्ष चालवतात, ते त्यांची भूमिका मांडतात। वंचित बहुजन आघाडी हुकुमशाही विरुद्ध लढणारा पक्ष आहे, संविधान रक्षणासाठी उतरलेला पक्ष आहे। आम्ही त्यांना आमच्याकडून महाविकास आघाडीकडून 4 जागांची एक प्रस्ताव दिलेला आहे। असे प्रस्ताव कधीतरी मागे पुढे होत असतात, असं काही नाही। आता राजू शेट्टी आहेत हातकणंगलेमध्ये, आम्ही त्यांच्यासाठी एक विचार करतो आहोत की राजू शेट्टी त्यांचा जो स्वाभिमानी पक्ष आहे तो आमच्याबरोबर राहावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। तर महाविकास आघाडीने वंचितला अल्टिमेटम दिल्याच्या बातमीचा इन्कार करत या सगळ्या बातम्या खोट्या आणि निराधार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रवक्ता असणारे सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितलेलं आहे। असं कुठलंच कम्युनिकेशन महाविकास आघाडीने वंचितशी केलेलं नाही असं देखील सिद्धार्थ यांनी म्हटलेलं आहे। महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कुठलंही अल्टिमेटम देण्यात आलेलं नाही, असं कुठलंही कम्युनिकेशन आमच्याशी महाविकास आघाडीतील कुठल्याही घटक पक्षाकडून करण्यात आलेलं नाही। या सर्व बातम्या खोट्या आणि निराधार आहेत। माझं सर्व माध्यमांना आव्हान आहे, हे जे कोणी सूत्र आहे जो या खोट्या बातम्या पसरवतोय त्याला ऑन कॅमेरा बोलण्यासाठी सांगावं, ऑन रेकॉर्ड बोलण्यासाठी सांगावं। या बातमीत कुठलंही तथ्य नाही।